नमस्कार, आपण बघत आहात चिखली शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भव्य रॅली। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितदादा देशमुख व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासोबत आमदार सौ श्वेताताई महाले पाटील व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व मतदार। आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केला शहराचा विकास, जनतेचा मिळतोय भरभक्कम पाठिंबा। आता आज आपण या ठिकाणी जी प्रचार यंत्रणा या ठिकाणी आपली सुरू आहे आणि सर्व उमेदवार घेऊन आपण या ठिकाणी प्रचार रॅली काढताय, प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। प्रभाग क्रमांक 1 चे दोन्ही उमेदवार सुषमाताई चव्हाण आणि शकुंतलाताई बाहेकर हे दोघेही उमेदवार माझ्या सोबत आहेत। आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आमचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट विजयकुमार कोठारी हे सुद्धा सोबत आहे आणि श्वेताताई महाले पाटील ह्या सुद्धा आहेत। आपल्याला या अगोदर अशी जी लढत आहे नगराध्यक्ष पदाची ही तिरंगी आहे असं वाटत होतं एक चित्र, परंतु आता उमेदवार मागे घेण्याची तारीखही काल संपलेली आहे आणि पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं की आता ही तिरंगी लढत राहील का, याच्यामध्ये अजून काही उमेदवार येतील? तिरंगी लढतीच्या ऐवजी या ठिकाणी चौरंगी पंचरंगी ही लढत होत आहे। याच्यामध्ये बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा उमेदवार त्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि जे राष्ट्रीय पक्षाचे 3 उमेदवार आहेत ते असे एकूण 5 आणि एकूण 13 उमेदवार या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत। भारतीय जनता पक्षाचं पारडं जड आहे असं प्रचारामध्ये वाटत आहे, तर आपल्याला काय अपेक्षा आहे की जनता आपल्याला साथ देणार का? खरं म्हणजे आम्ही प्रचार करत असताना जनतेच्या मनातील जी भावना आहे ते निश्चितपणे आम्हाला समजते आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा, तरुण मुलांचा, मुलींचा, नागरिकांचा, मतदारांचा आमच्या सोबत आहे, त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। शैक्षणिक सत्रासाठी युवा वर्गांसाठी आपली काय विजन आहे? शैक्षणिक क्षेत्रामध्ये इथे 3-4 अभ्यासिका प्रायव्हेट लेवलला असल्या तरी नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही ते काढणार आहोत आणि प्रामुख्यानं उर्दू मीडियमच्या किंवा मुस्लिम मुलांच्या साठी आम्ही त्या ठिकाणी स्पेशल व्यवस्था करणार आहोत।